आज पहिल्यांदाच आदित्यने घेतली अवोकाडो प्युरी, जी गोड तर नव्हती पण तरी सुद्धा आदित्यने अगदी आवडीने मागून मागून आणि पोटभर खाल्ली. का ते मी व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे. हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. गेले 3-4 दिवसापासून आम्ही आदित्यचे व्हिडिओज काही पोस्ट केले नाहीत. त्यामागची 2 कारणं होती. पहिलं कारण हे होतं की मी आदित्यला नवीन काही या दरम्यान इंट्रोड्यूस केलं नाही. लास्ट टाइम मी त्याला बनाना प्युरी दिली होती आणि सलग 5 दिवस मी त्याला बनाना प्युरीच दिली, कारण त्यालाही ती आवडली होती, छान खात होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं सुद्धा शेड्यूल थोडंसं बिझी चाललं होतं आणि त्यामुळे मी नवीन काही त्याला ट्राय करण्याच्या किंवा नवीन काही त्याला इंट्रोड्यूस केलं नाही. आता हा जो व्हिडिओ आहे हा सुद्धा 12 जानेवारीचा व्हिडिओ आहे, जो मी तुमच्यासोबत आत्ता शेअर करते आहे. हे अवोकाडो प्युरी मी त्याला पहिल्यांदा दिली होती. ही बनवणं अतिशय सोपं आहे. यासाठी तुम्हाला शिजवण्याची किंवा वाफवण्याची गरज नाही. फक्त तुम्हाला आहे असं ते स्कूप आउट करायचं आहे आणि छान पाण्यासोबत किंवा दुधासोबत ब्लेंड करायचं आहे. छान क्रीमी अशी ही अवोकाडो प्युरी तयार होते. आधी तेही पहिल्यांदाच खात होता. मला पहिल्यांदा शंका होती की त्याला आवडेल की नाही, कारण ही गोड नाही. ऑलरेडी आदित्यने ॲपल, पेअर आणि बनाना घेतलं होतं, जे गोड होतं. बाळाला फक्त गोडच चवीची सवय लागू नये यासाठी आज त्याला मला वेगळी अशी टेस्ट द्यायची होती आणि त्यासाठी मी ही अवोकाडो प्युरी ट्राय केली, जी गोड तर नसते परंतु छान असं क्रीमी याचं टेक्स्चर असतं. सुरुवातीला मला शंका होती की त्याला आवडेल की नाही, पण त्याने अगदी छान पद्धतीने खाल्ली आणि या तिन्ही अगोदरच्या प्युरीपेक्षा ही प्युरी त्याला थोडी जास्त आवडली. आता याचं कारण हे आहे की प्रेग्नन्सीच्या दरम्यान ऑलमोस्ट आठवड्यातून 4 ते 5 दिवस मी अवोकाडो मिल्कशेक किंवा स्मूदी घेत होते, जी मला प्रचंड आवडत होती आणि मला वाटतं त्याच कारणामुळे आदित्यला सुद्धा ही खूप छान आवडली आहे. आणि गोड चव सोडून ही इतर त्याला गोष्टी आवडतात याचं समाधानही मला मिळालं. आता हे जे अवोकाडो आहे ना, हे खूप जास्त हेल्दी असतं. बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी, इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी, बाळाचं डायजेशन उत्तम ठेवण्यासाठी, बाळाच्या हार्टसाठी हे अतिशय फायद्याचं आहे. यामध्ये भरपूर असं व्हिटॅमिन ई असतं, त्यामुळे बाळाच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी आणि त्वचेच्या आरोग्यासाठी सुद्धा खूप फायद्याचं असतं. शिवाय हे बनवणं सुद्धा खूप इझी आहे. याला तुम्हाला खूप जास्त वेळ घालवावा लागत नाही आणि टेस्ट म्हणाल तर अगदी दह्यासारखी किंवा थोडीशी क्रीमी अशी टेस्ट असते. म्हणजे आंबटही नाही, गोडही नाही, याला एक क्रीमी असं, जसं आपण दुधावरची साय घेतो ना, तर त्या पद्धतीची याची टेस्ट असते, जी ऑलमोस्ट लहान बाळांना आवडते. आता हे जरी इंडियामध्ये इंडियन फ्रूट नसेल तरी सुद्धा जर तुम्हाला हे शक्य होत असेल तर हे जरूर द्या. आणि तुम्ही ते पाहता आहात की आदित्य किती आवडीने हे खातो आहेत. मी जवळजवळ अर्ध्या अवोकाडोची प्युरी त्याच्यासाठी बनवली होती आणि त्यापैकी ऑलमोस्ट त्याने 2 ते 3 चमचेच फक्त ठेवली होती. बाकी सगळी प्युरी त्याने फिनिश केली होती आणि तेही खूप लवकर. आता राहिलेले जे अवोकाडो आहे ते अर्थातच माझ्यासाठी हे मिल्कशेक किंवा स्मूदी बनणार होतं, जे मीही बनवलं आणि छान पद्धतीने एन्जॉय केलं. तर असं राहिलेली जी काही प्युरी आहे ना, हे बाळ खाल्लं नाही म्हणून ते टाकून देण्यापेक्षा किंवा त्यावरती नाराज होण्यापेक्षा ना, आईने ती खाल्ली तर आईची सुद्धा तब्येत छान राहणार आहे, आईची इम्युनिटी आणि एनर्जी वाढायला मदत होणार आहे. तर तुम्ही सुद्धा ट्राय करा.